डॉक्टर झाल्यानंतर दवाखाना टाकणं आणि याच्या व्यतिरिक्त जे स्कोप आहे ते स्कोप मध्यंतरीच्या काळामध्ये खूप कमी झाले होते. परंतु आता ज्या विद्यार्थ्यांचं BAMS झालेलं आहे, BDS झालेलं आहे, BHMS झालेलं आहे, BUMS झालेलं आहे, ह्या अशा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आनंदाची अशी बातमी सांगणार आहे मी. आणि त्याच्यामुळं या क्वालिफिकेशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रपरिवारापर्यंत नक्कीच पोहोचवा. तर आपण बघूयात की यांच्या क्वालिफिकेशनच्या संदर्भात या ठिकाणी जो काही निर्णय झाला त्या निर्णयाबद्दल आणि जे काही निर्णय होणार आहेत त्या निर्णयाबद्दल दोन्ही बद्दल आपण बोलणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण बोलूयात ज्याला फूड सेफ्टी ऑफिसर गट ब च्या जागा, गॅझेटेड गट ब च्या जागा ज्या आहेत ह्या 2016 शेवटच्या भरलेल्या होत्या आणि ह्या जागा भरताना त्यावेळेची हे या ठिकाणी BAMS BDS किंवा BHMS BUMS म्हणजे युनानी यांना डिस्क्वालिफाय केलेलं होतं. त्याच्याबरोबर आपण पाहतो की सध्या असं आहे की अन्न औषध विभाग जो आहे यामध्ये गॅझेटेड पदाच्या लवकरात लवकर ऍड येणार आहे. या ठिकाणी मंत्रालयात झालेली चर्चा आणि त्या संदर्भात बनवलेले व्हिडिओ हे तुम्ही पाहिलंच असेल. पण क्वालिफिकेशनच्या संदर्भात हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी बराच काळ ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया की यामध्ये यांचं म्हणणं असं आहे की इथं जेवढ्याही एक्झाम आहेत म्हणजे फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मग यामध्ये क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, गॅझेटेड, नॉन गॅझेटेड ज्याही एक्झाम फूडच्या रिलेटेड फूड सेफ्टीच्या रिलेटेड आहेत या सर्व एक्झामसाठी या आतापासून हे विद्यार्थी क्वालिफाय असतील जे की BAMS आहेत, BHMS आहेत, BDS आहेत, BUHS आहेत, BUMS आहेत. हे सर्व विद्यार्थी इथून पुढं इथं या परीक्षेला फॉर्म भरू शकतात. आता महाराष्ट्रामध्ये 2 जागेंची चर्चा खूप मोठी आहे. एक आहे ड्रग इन्स्पेक्टर आणि एक आहे फूड सेफ्टी ऑफिसर. ह्या 2 पदाच्या संदर्भात असं आहे हे जी 152 पद रिक्त आहेत आणि याची 151 पद रिक्त आहेत बघा. का तर या पदांचा लोड 2016 पासून आहे की तेव्हापासून या पदांबद्दल विशेष काही चर्चा झालेली नाही. आता इथं तर आपलं विजन क्लिअर झालं की FSO साठी इथून पुढे जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन मेडिसिनची डिग्री येतात ह्या डिग्रीमध्ये असणारे MBBS असेल, BDS आधीपासून MBBS तर अगोदर होता, अगोदरपासून MBBS होतं, काय विषय नाही. आता या DIच्या संदर्भात बघा, या DIच्या संदर्भात एक क्वालिफिकेशन टाकलेलं आहे B फार्मसी. आता B फार्मसी आता इथं यामध्ये दुसरं एक क्वालिफिकेशन टाकलेलं आहे डिग्री इन मेडिसिन. काय डिग्री इन मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन फार्मेकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी. म्हणजे या ठिकाणी आपण थोडक्यात त्याला MD ची डिग्री म्हणायचं. MD मायक्रोबायोलॉजी का फार्माकोलॉजी ही डिग्री आतापर्यंत क्वालिफाय आहे. परंतु सेम तीच कंडिशन FSO ची होती आणि त्यावेळेस हा निर्णय गव्हर्नमेंटने घेतला आणि आता तुम्हाला सांगतो DI साठी सुद्धा तोच डिसिजनच्या संदर्भात या ठिकाणी हालचाली सुरू आहेत. म्हणजे ऍज इट इज हे लोक जे आहेत अर्थात BDS MBBS वगैरे जे आहेत हे इकडं DI साठी सुद्धा पात्र ठरू शकतात याचाही मार्ग मोकळा झालेला आहे. आणि म्हणून येत्या कालावधीत ह्या दोन्ही स्वरूपाच्या ऍड ज्या आहेत ह्या ऍड तुम्हाला दिसतील लवकरात लवकर आणि त्या संदर्भात एक एक्झाम आणि एक इंटरव्ह्यू ही तुमची प्रोसेस आहे आणि त्याची जी संपूर्ण इत्तंभूत तयारी ही तयारी आपल्याकडून केली जाते. का तर इथनं पुढे लक्षात घ्या तुम्ही एखाद्या कोणत्याही सेंट्रलच्या अकॅडमीकडे ही तयारीला जात असाल तर लक्षात ठेवा की मंत्रालयात सांगितलेलं आहे की या एक्झाम ज्या आहेत ह्या मराठीतनं सुद्धा झाल्या पाहिजेत. म्हणजे इंग्लिश येणार नाही का, इंग्लिश येणार, ट्रान्सलेशन मराठीत येणार, परंतु तुम्हाला मराठी ती गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. का तर अशा वेळेस तुमचा समस्त इंटरव्ह्यू जो आहे हा मराठीतनं ज्यावेळेस कंडक्ट होणार त्यावेळेस मग मात्र पंचायत होती किंवा कसं जरी झालं तर तुम्हाला मराठी माहित असणंच आवश्यक आहे. म्हणून इंग्लिश आणि मराठी महाराष्ट्रीयन धर्तीवरती तज्ञ फॅकल्टीच्या माध्यमातून
आपण हे सगळं जे आहे हे सुरू केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, फूड सेफ्टी असेल, ड्रग्ज इन्स्पेक्टर असेल किंवा इतर कोणत्याही ऍड असतील तर त्या संदर्भात हा जो आपला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला टेलिग्रामचा चॅनल आहे, हा चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. हा टेलिग्राम चॅनल पहिल्यांदा काय करा, जॉईन करा. का तर हे अतिशय महत्वाचं ठरेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला इथं मिळेल. आणि हा आपलं या ठिकाणी ऍप जे आहे GS बाय उत्तम गोरे अशा प्रकारे ऍप दिसल. हे ऍप पण तुम्ही डाउनलोड करून घ्या. इथं तुम्हाला जे महत्वाचे कोर्सेस वगैरे परचेस करायचे असतील तर इथं ते प्राप्त होतील. आणि जो नंबर दिलाय 7038 155 255 ह्या नंबरवर कोणत्या अडचणीत कॉल करा, चालेल. तर ही माहिती तुम्हाला चांगल्या रीतीने लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.